नमस्कार मित्रांनो. देवदर्शनाची ओढ असेल ना तर प्रवासाचा थकवा कधीच जाणवत नाही. आज आम्ही पिंपरी चिंचवडवरून निघालो आहे थेट तुळजापूरला आई भवानीच्या दर्शनासाठी. सकाळी 5:30लाच घर सोडलं. जेव्हा सगळं शहर झोपलं होतं तेव्हाच आमचा प्रवास सुरू झाला. आणि हायवेवर आल्यावर हे सूर्यदर्शन झालं ना, आहा, दिवस एकदमच छान असा सुरू झाला. पण आमची ही चिमुकली गँग बघा, सकाळी लवकर उठल्यामुळे दोघीही प्रवासात मस्त ताणून दिल्या होत्या. जागच येत नव्हती. आणि शेवटी अर्धा अंतर पार केल्यानंतर पोटात कावळे ओढायला लागले. म्हणून आम्ही एक मस्त हॉटेलवरती थांबलो आणि पोट भरून नाश्ता सुरू केला. लाँग ड्राईव्ह, गरमागरम नाश्ता हेच होतं. प्रवास करत करत सोलापूर झालं. सोलापूरचे पुढे आम्ही तुळजापूरच्या वाटेने गेलो. तुळजापूरला पोचतोच तर हे बघा, मंदिराचं आपल्याला शिखरही दिसतं. शेवटी आम्ही तुळजापूरला पोचलो आणि बघतो तर काय, शिवाजी महाराजांचा पुतळा, पार्किंग आणि हेच बघा ते तुळजापूरचं मंदिर. पोचल्यानंतर हे काही आलेले भाविक आणि एकदम प्रचंड गर्दी. अधिक मास असल्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेरून कर्नाटक किंवा साऊथमधून खूप असे भाविक दर्शनासाठी आले होते. आणि पूर्ण परिसर भक्तीच्या रंगात रंगून गेला होता. बघू शकतात ही आमची फॅमिली. खूप गर्दी होती म्हणून आम्ही ठरवलं की वेळ वाचवण्यासाठी 200 रुपयाचं तिकीट काढू. ते काढले. तरीही तब्बल 2 तास लागले. पण आम्ही ह्या वेळेचा पुरेपूर फायदा घेतला. लाईनमध्ये उभे राहून मस्तपैकी फोटोज वगैरे काढले, काही शूटिंग केले आणि सुंदर व्हिडिओजही शूट केले. हे पाहू शकता तुम्ही. शेवटी 2 तास झाल्यानंतर तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. आणि सगळा थकवा आहे प्रवासातला, या 2 तासाचा थकवा जो होता वेटिंगमधला, एका सेकंदात गायब झाला. शेवटी अंबाबाई माता की जय हो, अंबाबाईच्या नावानं चांग बोला. तसेच आम्ही 3 वाजता पूर्ण दर्शन, थोडीफार शॉपिंग करून बाहेर पडलो. परतीचा प्रवास सुरू केला. बघता 6 तासाचा प्रवास एकदम शांततेत पार पडलो व 9:30पर्यंत आम्ही चिंचवडला पोचलो. पूर्ण सकाळी 5:30 ते रात्री 9:30चा प्रवास एकदम छान असा झाला. पण आईचा आशीर्वाद पाठीशी होता व सगळं काही एकदम छान असं पार पडलं. कसा वाटला हा आमचा कौटुंबिक प्रवास नक्की सांगा कमेंट करून.